रात्रीचे 7:30 वाजले. आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. तर आमचा पिऊ बघा. पिऊ, आपण आज काय बनवणार मस्त? काय करणार तू? हा, आज आम्ही पानपुरी बनवणार आहे मस्त. या तुम्ही पण पानपुरी खायला सगळ्यांनी. व्हिडिओ कॉल. पिऊ नमस्कार कर सगळ्यांना. आमचा पिऊ बघा कसा नमस्कार करतो. नमस्कार कर पिऊ. नमस्कार. चला आपण आज पानपुरी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ना हे वटाणे आहे, पिवळे वटाणे ते घेतले, पाण्यामध्ये भिजायला टाकले होते सकाळी. आता मस्त भिजले. मी आता याला आहे ना मस्त शिजून घेते कुकर मध्ये. 3-4 शिट्ट्या काढून घेते. मी पहिला आता याला धुवून घेते स्वच्छ मस्त आणि कुकर मध्ये लावून देते. चला मग आता या कुकर मध्ये टाकते मी शिजायला. पाणी गरम होऊन गेला ना, तोपर्यंत मी बसून धुवून देते. पाणी गरम होते. आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून देऊ. हे बघा, 1 चमचा. थोडस तेल टाकते. तेल टाकलं ना मग काय होत नाही. थोडीशी हळद टाकते. पाणी गरम होत आहे. आता कसं मला ना बाहेर बनवायचं थोडं कोथिंबीर मिरची मसाला आणायचा आहे ना. मिरची आहे पण ते पाणीसाठी लागतं ना सामान, ते घ्यायला जायचंय. ते बघ आता मस्त उन्ही उकली ना, उन्ही आणि का टाकायचे वटाणे. पण आता गरम झाले, मी टाकून देते. टाइम नाही मला, जायचंय बाहेर. आता 3-4 शिट्ट्या मस्त एकदम मऊ शिजू द्यायचं त्याला. वटाणाला कसा गलाटा व्हायला पाहिजे, म्हणजे रगडा म्हणतात त्याला. पाणीपुरी सोबत एकदम भारी लागतो. खरीच नक्की बनवून बघा तुम्ही, अशी पाणीपुरी एकदम मस्त लागते. हे आम्ही काय करायचं, पहिला बटाटा शिजवून मग ते पाणीपुरी मध्ये खायचो, पण ते एवढं खास नाही लागायचं. हे असं एकदम भारी लागतं ना, एक नंबर. काय म्हणते आता 4-5 शिट्ट्या काढून घेते मस्त आणि मग बंद करून देईल. मी चालली आता दुकानावरती. माझी सासू बंद करून देईल गॅस आता. सत्य मी बजारमध्ये येस थोडीशी 5 मिनिटं. मला मिरची ते आणणे कोथिंबीर पानपुरी ना साडे. मी तो कुकरला आले ना 3-4 शिट्ट्या होऊ दे यार आणि बंद करते आता. हा, पण पाणी बिणी होती तर ते घेतात बारीक करतात गॅस. थोडं जाय दे घेतात 2 मिनिटं. बीएस मग 5 मिनिटं 10 मिनिटं. हा, काय काय टाकले त्याच्यामध्ये? सगळं टाकले फक्त बंद करते. 3-4 शिट्ट्या होऊ द्या. 4 पाणी होती ना मग बारीक करते. बारीक करतेस. द्या लाईट बंद करा.
चला येते मी. गॅस ठेवलो. हा ते बंद कर मी परत पण हे बाई एक कोथिंबीर आणली. कोथिंबीर घ्यायला गेली तुम्ही. कोथिंबीर बिथिंबीर हे फुदाणीचे पाला बघा. काही नाही संपले होते. एवढे उरले होते बस. काही नाही होते ते. काही नाही भेटले. एवढेच भेटले फक्त बस. ते बी थोडसे हे झाले ते सुके. हे चिंच बघा. चिंच आणलं मस्त. घर बनवणार आहे का मी? हा तर आता 20 रुपयाने देत चल. हे बघ. मस्त चिंच आणलं. आता हे पाण्यामध्ये टाकून दिल भिजवायला मस्त. परत हे पुऱ्या आणल्या मस्त. आता हे तळणार मस्त. हे काळं मीठ आणि गुळ. आपल्याला पाणीसाठी ना एवढं साहित्य लागणार आपल्याला. मग गुळ टाका थोडस. हे बघा मी आता हे मिक्सर मध्ये वाटून घेते. हे मिरच्या बघा मस्त. मिरच्या टाकते. थोडं अद्रक. हे पुदिन्याचे पाला आहे बघा. आणि कोथिंबीर मस्त हिरवीगार कोथिंबीर बघा मस्त. आता आहे ना याचं वाटण बनवून करून घेतात मस्त मिक्सर मध्ये. आणि हे बघा हे काळं मीठ. काळं मीठ पण याच्यामध्ये वाटून घ्यायचं. याच्यामध्ये टाकायचं आपण थोडं. लागलं तर वरतून टाकता येतं आपल्याला नंतर. चला मी आता याचं वाटण करून घेते मस्त. हे बघा वाटण तयार झालं आपलं. आता हे मस्त. आता मी पाणी बनवून घेते. ते चिंच आहे ना ते पण वाटून घेते मिक्सर मध्ये मस्त. असं बारीक पेस्ट करून घेते चिंचाचं बी. बघा मी कढाई घेतली. आणि पुरणची काही नाहीये त्याच्यावर ठेवते. आणि मग चिंच भिजायला टाकलं त्यांनी पाण्यामध्ये. ते बघा सगळं गाळून घेते मस्त. मी नाही चिंचाची पेस्ट पण मिक्सर मध्ये करणार होते बारीक. पण काही केलं नाही कारण की त्याच्यामध्ये चिचोऱ्या होत्या ना. ह्या चिचोऱ्या ते मिक्सर खराब झालं असतं. मग त्याच्यामध्ये मी असं हातानेच करून घेते मस्त. बरं चिंचाचं पाणी ना सगळं मी थोडस काढून घेते. कारण की मला गोड पाणी पण बनवायचं आहे थोडस आधीसाठी. हे बघ थोडं काढून घेते मस्त. तर एवढं आहे बा एवढं हे अर्धा आणि अर्धा आहे. मी आता वाटलेला मसाला आहे ना आपण काढून घेते बस. कोण कोण असंच टाकून देतात. असं पण टाकलं तरी चालतं. पण एकाच थोडस म्हणजे त्याचं तोंडाला जाड जाड लागत नाही ना. ते मसाला जाड जाड राहतो ना. कोथिंबीर ते खाताना कसं तरी लागतं ना. असं गाडून घेतलं ना एकदम मस्त लागतं. परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाक. परत पाणी टाका. मस्त झालं ना. बा एवढं पाणी झालं आपल्याला. बसूच झालं एवढं पाणी भरपूर होऊन जाईल मस्त. मी आता याच्यामध्ये ना गुळ टाकते थोडासा. गुळ टाकला थोडा. हे बघा मीठ टाकते. थोडस आपण ते मीठ टाकले ना काळं मीठ. काळं मीठ हे कमी टाकायचं. आणि हे पण टाकते मी थोडस. लागलं तर नंतर टाकता येईल वरून अजून. झालं आपलं पाणी तयार मस्त. हे बघा थोडस पिऊन बघायचं पाणी कसं लागतं काय लागतं. मग आपल्याला टाकता येतं नंतर वरून. हे बघा पाणी ना एक नंबर झालंय डायरेक्ट मस्त एकदम भारी. कोण कोणी ना याच्यामध्ये बुंदी पण टाकता तळून बेसन पीठची. पण आम्हाला आवडत नाही ते बेसन पीठची बुंदी. मी असंच बनवते मस्त. मी आता हे पाणी ना याच्यामध्ये काढून घेते. एकदम मस्त झालं पाणी. खरंच एक नंबर झालं नक्की. करून बघा तुम्ही पण असं. मी बघा आता गोड पाणी बनवते. हे ते चिंचाचं पाणी काढलं होतं ना आपण. ते पाणी आहे. हा गुड आहे. हा बघ एवढा गुड टाकायचा.
बापरे तिकडचा डबा उघडवत ह पिऊ घेत होता डायरेक्ट काना करत होता डबा. पिऊ वाचली करायच्या वेळा घाबरून गेली ना रे. हे बाबा पाणी टाकायचं त्याच्यामध्ये थोडं आणि थोडीशी तिखट टाकायचं. थोडस काळं मीठ टाकते मी एवढंच नाव बा थोडस टाकते. जास्त पण नाही टाकायचं थोडं उकडून घेते आता मस्त थोडस मीठ टाकलं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये थोडस आरारो टाकायचा भिजून म्हणजे घट्ट होतं ते. सांगते आरारो आणायला आधीला पण तो ऐकत नाही. आता बघू आता हे बा ओटाने मस्त शिजले एकदम भारी शिजले बा मस्त मऊ झालं एकदम. आता हे पाणी ना थोडस जास्त झालं हे पाणी काढून घेते मी एका भांड्यामध्ये. मी बघ आता पिऊ सर ना बेटा आंबा नको ना बेटा राजा. हे पाणी काढून घेते मी आता एवढं बघा थोडं वरच्या वरचं मस्त शिजून गेले एकदम भारी झाले. एक वेळेस आणले होते वटाने असे शिजायचे नाही. हे पाणी फेकायचं नाही भाजीमध्ये टाकून द्यायचं आपलं काय पण मसाले भाजी बनवणार आपली त्याच्यामध्ये टाकायचं ते पाणी. हे बघ किती मस्त हेला ना थोडस आपण पुरण कसं आटवून घेतो थोडस शिजली डाळ शिजली पुरणची डाळ तसं आता याला आटवून घेणार थोडस घट्ट होऊन जाईल नंतर थोड्या वेळाने बघा. या साधा हे करून घेते मी. हा बघा रगडा मस्त तयार झाला आपला आता. आता बंद करते मी गॅस. चला आपला आता तिखट पाणी पण झालं गोड पाणी पण झालं आणि रगडा पण झाला. मी आता पुऱ्या तळून घेते मस्त. हे बघा मी आता तेल टाकलंय कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय आणि इकडे बघा पुऱ्या घेतल्या या कच्च्या पुऱ्या आहेत त्या आता तळून घेते मस्त. हे बघा आता तेल तापले मस्त आता मी टाकते. बघा असं हलवत राहायचं त्याला बरोबर फुलता म्हणते. हे बघा किती मस्त फुलले ना तेल असं टाकून गेला. किती भारी फुलला ना मस्त. हे गांधी फुलत नाही फक्त बाकीच्या फुल्या आहेत. चला मग मी आता बट्टे सगळ्या पुऱ्या तळून घेते मस्त दाखवते तुम्हाला. हे बघा अशा फुलल्या आहे ना. चला तळते मी आता सगळ्या. हे बघा तळून झाल्या मस्त पुऱ्या आता किती भारी फुलल्या ना एकदम मस्त टम्म फुगल्या बघा मस्त. चला आता सगळ्या पुऱ्या तळून झाल्या सगळं झालं आता. आता फक्त पाणीपुरी खायची फक्त बस. या तुम्ही पण खायला मस्त गरम गरम पाणीपुरी. तर रगडा आहे ना गरम करून घ्यायचा एकदम मस्त आणि मग गरम गरम पाणीपुरी खायची एवढी भारी लागते ना. शपथ अशी बनवून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने मी जशी बनवली तशी नक्की एक नंबर लागते खरंच. चला मग भेटू नंतर. हा बघा एक चमच मी आरारो घेतला थोडासा आरारो आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते थोडं आणि भिजून घेते. हे बघा हे आरारो आहे ना ह्याच्यामध्ये टाकते मी. गोड चटणी आहे ना गोड पाणी त्याच्यामध्ये टाकते बघा. थोडंसं टाकायचं जेवढं लागेल तेवढं टाकायचं. हे बघा आणि हलवून घ्यायचं म्हणजे घट्ट होतं. बघा केवढी गट्टी झाली मस्त एकदम भारी झाली चटणी गोड पण. केवढं घट्ट झालं बघा मस्त. हे बघा आपली पाणीपुरी तयार झाली मस्त. हे बघा तिखट पाणी गोड पाणी कांदा पुरी आणि रगडा. चला या तुम्ही पण गरम गरम पाणीपुरी खायला मस्त. किती भारी बनली ना एकदम मस्त एक नंबर डायरेक्ट. त्याच्या काय
हे बघा मस्त पाणी, खरंच एक नंबर लागली पानपुरी. नक्की करून बघा तुम्ही अशी पानपुरी, एवढी भारी लागली ना, खूपच छान लागली आहे. बघा मी आता सगळं आमचा पिऊ बघा कसा मोबाईल बघतोय वरती बसून. चला मग भावांनो, मी आजचा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.